हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर पहा आम्ही आवरलंय आणि आम्ही चाललोय आमच्या भाच्याच्या हळदीला। काल बांगड्या भरल्या, आज हळद आहे, त्यासाठी आम्ही चाललोय आता हळदीला। आता बरोबर संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही निघालोय। आम्हाला निघायला बरोबर 5 वाजून गेले होते आणि मस्त असं सूर्यदर्शन आम्हाला होत होतं। संध्याकाळचं प्रदोष काळ होत चालला होता। तर पहा आता आम्ही आलोय आमच्या नंदेच्या घराजवळ। पहा मांडव पण दिसतोय आणि आवाज पण येऊ राहिला। त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा झुबाळा झुरेजू, त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा झुबाळा झुरेजू, दहाव्या दिवशी बोलावा माई केली रस लावली केली, दहाव्या दिन मेघुडीला रेशमी दिवस ग, 11व्या दिवशी 11 वारंगा काय तर नवरदेवाचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम चालू होता। कारण जर माणूस नावकरी जर असलं तर त्याचं नाव हे ठेवावंच लागतं। त्यांनी नाव आधी ठेवलेलं नव्हतं, त्यामुळे त्यांनी आता नाव ठेवण्याचा कार्यक्रम करून घेतला होता। त्यामुळे बायका पाळणा वगैरे सगळं काही म्हणत होत्या आणि आम्ही पण गेल्या मग पहिलं त्यांना ओवाळून घेतलं आणि त्यानंतर झाला मग हळदीचा कार्यक्रम सुरू। ही हळद लावते ती आहे आमची गोड अशी नात। तिने पण हळद लावली, दीदीने पण लावली आणि त्यानंतर आता लावित आहेत आमच्या नणंदबाई।
तर इथे सगळ्यांनी नवरदेवाला पण हळद लावली आणि एकमेकांना पण लावली, म्हणजे चांगल्या पद्धतीने हळदीचा कार्यक्रम इथं पार पाडला. आणि त्यानंतर इथे अजून एक दुसरा कार्यक्रम केला गेला. इथे काय केलं, गव्हाच्या पिठाचे गोळे गोळे असतात ते तयार केले होते, उकडले होते आणि ते नंतर नवरदेवाच्या हातात देऊन त्यांना मागं हात घेऊन ते गोळे एकमेकांनी घ्यायचे आणि घेताना नाव घ्यायचं. अशी इथं मजा मस्ती चालू होती. सगळ्यांचं झालं. त्यानंतर दीदीने पण ते गोळे घेतले आणि नाव घेतले. त्यानंतर मग सगळ्यांनी आम्ही जेवण केले. जेवणामध्ये होती बाजरीची भाकरी, भात, कांदा, सिपी आमटी आणि खारे शेंगादाणे. जेवण वगैरे सगळं उरकलं तोपर्यंत आम्हाला जवळजवळ 10 वाजले होते. त्यानंतर आम्ही आलो घरी. तर पहा, आता काल आलो हळदीवरून, आता आवरून आज चाललोय लग्नासाठी. घरातलं सगळं काम आवरूपर्यंत आम्हाला जवळजवळ 10:30-11 वाजले होते आणि एवढं सगळं आवरून मग आम्ही निघालो होतो. कारण तिथे पण लवकरच जायचं होतं, कारण सगळी विधी आधी होणार होती आणि नंतर मग लग्न लागणार होतं. फेरे, मंगळसूत्र असे सगळे विधी लवकरच आधीच होणार होते आणि त्यानंतर फक्त अक्षता टाकून मंगलाष्टक होणार होते. आम्हाला बरोबर 1 ते सव्वा तासाचा रस्ता होता. तर आता आवरून निघायला पण आम्हाला इथं बरोबर 11 वाजले होते. आता जाईपर्यंत आम्हाला 12 वाजतील. आलोय आम्ही कार्यालयामध्ये. पाहूया म्हटलं, त्यांचं आधी फेरे वगैरे सगळं आधी होणार होतं ना, त्यामुळे लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. लग्न होतं जवळजवळ 1:45चं, परंतु इथं सगळा कार्यक्रम आधीच होता. तर आम्ही आलोय तोपर्यंत नवरा नवरीची फेरे इथं चालू होते. त्यावेळेला डॉक्टर अनिल तोंडरे वडगाव तांबे सरपंच उपस्थित झाला तर आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो. आणि साखरगावचे सरपंच आदरणीय डॉक्टर नंदकुमार पवार साहेब यांना मी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा आभार व्यक्त करायचे. जगताप पाटील आणि पवार पाटील दोन्ही परिवारांना प्रेम करणारे आलेले सर्व आप्तेष्ट नाते यांचे सर्वांचे आभार मानतो आणि कोणी जेवण केल्याशिवाय जायचं नाही विनंती करतो. धन्यवाद. प्रतिदिनं हरिहरं शङ्खोमृतं चाम्बरे रत्नानि सचतुर्दशं प्रतिगृहीतं कुर्यात् सदा सादा समय पयसे वाग्वादान करा पदार्थ घटिका संपूर्ण दिवसे भावे गुरुचे परामृत करा चित्ती स्मरा आदरे. लग्न वगैरे सगळं लागलं. त्यानंतर इथे आम्हाला कार्यालयामध्ये स्वामीची मूर्ती दिसली. तिथे जाऊन आम्ही दर्शन केलं आणि स्टेजवरती फोटोचा वगैरे सगळा कार्यक्रम चालू. त्यानंतर पाहुणे वगैरे सगळे भेटले. आता या आहेत आमच्या मावस ननंदबाई आणि त्यांचे मिस्टर आणि मुलगा. ते फोटो काढत होते. मी त्यांचं पण थोडंसं शूट घेतलं. त्यानंतर आम्ही फोटो काढले. फोटो काढल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले.
कारण त्यांना आवरायला भरपूर उशीर होणार होता आणि साहेब आजारी असल्यामुळे मग आम्ही लवकरच माघारी निघालो. येता जाता पाहुणे भेटत होते, त्यांच्याशी बोललो आणि त्यानंतर मग निघालो. बबलू, मी, दीदी आम्ही तिघं जेवलो होतो लग्नामध्ये, परंतु साहेब जेवले नव्हते. त्यामुळे म्हटलं चला आता थोडासा ऊसाचा रस घेऊया. ऊन पण भरपूर होतं, त्याच्यामुळं ऊसाचा रस घेण्यासाठी आम्ही चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.